श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी आपल्या चॅनलवरती जे भक्तांचे खरे अनुभव आहे, जे भक्तांना आलेले अनुभव आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आज तसा सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनुभव अतिशय सुंदर आहे आणि स्वामी सेवा आणि श्रीपाद श्री वल्लभांची सेवा यात ह्या दोन्ही मध्ये जो व्यक्ती ही सेवा करतो त्याला अर्थात श्रीपादांची कृपा भेटते. तर हा अनुभव आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचा. तर असं झालं होतं, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ताईंनी वाचायला सुरुवात केली. खूप दिवसाची इच्छा होती की पारायण करायचं, तर पारायणाला मुहूर्त लागत नव्हता. इकडून तिकडून मुहूर्त लागला. पारायणाचा पहिला दिवस पार पडला. त्यानंतर ताईंनी पारायण सुरू केलं आणि पारायण सुरू केल्यापासून त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे काही घटना घडायला लागल्या आणि म्हणजे सगळं अशुभ अशुभ घडायला लागलं की असं का होतंय म्हणून. आणि त्यानंतर ताईंना असं वाटलं की मी हे पारायण सुरू केलंय त्यामुळे हे सुरू झालंय. तर ताईंचा पारायणाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी ताईंचं असं झालं, पहाटे त्या 3ला उठल्या आणि पारायणाला बसणार तर तेवढ्यात लाईट गेली आणि त्या ताईंची इच्छाशक्ती एवढी की ताईंनी मोबाईलचा टॉर्च लावून दिव्याच्या प्रकाशात त्या दिवशीचं पारायण पूर्ण केलं. तो एक त्यांच्यासोबत संकेत घडला. ते झालं आणि चार्जिंगचे वगैरे कुठेच लाईट नव्हते, तर ताईंनी त्या मोबाईलच्या प्रकाशामध्ये हे केलं, पारायण केलं पहिल्या दिवशीचं. दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मिस्टरांना बाहेर जायचं होतं म्हणून त्या खूप घाईघाईमध्ये पारायण वाचायला बसल्या. सकाळी पारायण वाचायला बसल्या आणि आपण जेव्हा त्यांचं पारायण वाचून झालं त्या आरती करायला बसल्या. त्या आरतीच्या नंतर त्यांनी काय केलं की जो आपण आरती करतो, तुपाचा दिवा लावतो, तो दिवा तिथे शेजारी ठेवला होता. तर चौरंगावरती कापड मांडलेला असतो तो जळायला लागला, तर तोही ते विझवला त्यांनी. त्या संकटातूनही त्या वाचल्या. तिसरा दिवस आला. तिसरा दिवसही जो दिवा आपल्याला प्रज्वलित केला होता, अखंड दिवा, तो विझून गेला. तो एक झालं आणि असे ताईंसोबत अजून भरपूर प्रकार घडलाय. तर ताईंना वाटलं की मी माझ्या पारायणात काहीतरी चुकतंय का, म्हणजे मी माझ्याकडून काहीतरी चुकी होते म्हणून हे सगळं घडतंय असं त्यांना वाटलं. पण चुकत काही नव्हतं की खूप मोठं संकट येणार होतं आणि ते महाराज श्रीपाद श्री वल्लभ महाराज अशा छोट्या छोट्या संकटातून बाहेर त्यांना कमी म्हणजे तारत होते. तर आता मेन गोष्ट सांगते तुम्हाला काय झाली म्हणून. ताईंचे मिस्टर जॉबला चालले होते चौथ्या दिवशी पारायणाच्या. ते जॉबला वगैरे चालले आणि सकाळी त्यांचं आवरून वगैरे ताईंनी दिलं. ते त्यांच्या कामासाठी जायला निघाले. तर टू व्हीलरवर दादा जात होते. दादांची गाडी एकदम स्लो होती, व्यवस्थित होती, पण मागून एक भरधाव कार आली आणि त्या कारचं त्या ड्रायव्हरचं त्या कारवरचं नियंत्रण सुटून दादांच्या गाडीला त्यांनी जोरची धडक दिली आणि त्या अपघातामध्ये दादांना भरपूर असं थोडंसं, म्हणजे भरपूर नाही म्हणता येणार, पण तो अपघात एवढा डेंजर होता ना की म्हणजे अक्षरशः तो अपघात बघितला ना तर असं वाटेल की इथे कोणाचा तरी जीव गेलेला, एवढा भयंकर अपघात होता. पण त्या दादांचं नशीब, त्या ताईंची पुण्याई म्हणून ते दादा आज वाचले. त्या दादांना फक्त हाताला थोडं खरचटलं होतं, डोक्याला मार लागलेला होता आणि जे संकट जीवानीशी येणार होतं, म्हणजे अपघात होण्याच्या पूर्वी महाराज संकेत देत होतात त्यांना की काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून. आणि त्यामुळेच पहिल्या दिवसापासून ह्या गोष्टी ताईंसोबत घडत होत्या. तरी ताईंना वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून. आणि त्या चौथ्या दिवशीच एवढा मोठा अपघात दादांचा झाला, पण त्या अपघातातून श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी त्यांना वाचवलं. आज दादा सुखरूप आहे. जीवावरचं संकट अगदी खरचटण्यावरती नेलं महाराजांनी. आणि हा श्रीपाद श्री वल्लभांचा अनुभव आहे. आज ताईंचं कुंकू महाराजांनी सुखरूप ठेवलं. हे संकेत जे असतात ना, आपल्याला कधी कधी काय होतं, आपल्याला कळत नाही की महाराज काय संकेत देत आहेत आणि किंवा देव आपल्याला भेटून गेला की काय. तसंच ताईंच्या बाबतीत झालं. त्यांना देव संकेत देत होता पण त्यांना ते कळत नव्हतं की, आणि आपल्या मनात वाटतं बघा काही वाईट घडणार असेल किंवा चांगलं आज काहीतरी होणार आहे असं मनामध्ये येतच होतं ताईंच्या. आणि त्यानंतर ताईंनी त्या श्रीपाद श्री वल्लभ पारायण पूर्ण केलं आणि मस्त थाटामाटामध्ये समाप्ती केली. आणि हा त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला, महाराजांचा अनुभव होता की त्यांच्या नवऱ्याचा प्राण श्रीपाद स्वामींनी वाचवला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही असे अनुभव शेअर करायचे असतील तर साक्षी लाईफस्टाईल इन्स्टा पेज आहे, तिथे तुम्ही हे अनुभव शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.